वीरू, तोंड सांभाळून बोल. मी तुझा मोठा भाऊ आहे. तसं वागलायस का कवा घरात? मोठला भाऊ आणि तसं बी मी माझ्या मोठ्या भावाशी नाही, आईच्या एका नालायक लेकराशी बोलायलोय, ज्याच्या बायकोनं आईचा छळ चालवला होता आणि तो बसून बघत राहिला. तेव्हा त्यानं अगोदर स्वतःच्या बायकोला आवरावं आणि मग माझ्या बायकोला बोलायला यावं. ए, मला शिकवायची गरज नाही. बायकोचा पदर धरून या घरातनं तू निघून गेलायस. आम्ही सांभाळले आईला, आम्ही. उपकार केलेत? मग उपकार केलेत का? तुमचं सांभाळणं भगवाना झालं म्हणून आम्हाला परत या घरात यावं लागलं. आणि तुझा हा थोरलेपणाचा टेंबा आहे ना, माझ्या मुलं नाही मिरवायचा. नुसताच हक्क गाजवायचा असतोय तुला थोरलेपणाचा. अरे एक तरी जबाबदारी पार पाडली आहेस काय? माझ्या जबाबदारपणाची सफाई मला तुला द्यायची काही गरज वाटत नाही, कळलं ना? आणि जर मी सगळे हिशोब मोजून दाखवले ना, मग दे की हिशोब. दे ना हिशोब. आई अगं, असं कसं बोलायलीस? ठीक आहे, तुला बी हिशोबच पाहिजे ना? ऐक मग, हा वीरू जो पिऊन बाटलीत पडून असायचा तेव्हा घर कोणी सांभाळलंय? मीच ना. तेव्हा काय सांभाळलंस तू? फॅक्टरी मी एकटीनं उभी केली. तुझ्या बिझनेससाठी, भांडवलासाठी मी पैसे दिले. तुझी बायको संचालिका होऊन फॅक्टरीची वाटी करत होती ना, तेव्हा तिला पाठीशी तू घातलंस आणि वर मलाच सांगितलंस, आई तिला एकटीला सगळं करू दे म्हणून. तिनं खोटेपणा करून तिच्या नावाची कंप्लेंट माझ्या नावावर फिरवली, तेव्हा तिच्या या खोटेपणात तू सामील झालास आणि लोकांना देखावा करायला पार्टी दिलीस तू. मी घर सोडून गेलेले असताना तिच्या तालावर नाच गाणं करत बसलास. तू कसला हिशोब देतोयस मला? मी केलेल्या कष्टाची जरा जरी जाण असेल ना तुला, तर आता तरी ताळ्यावर ये. बायकोची तळी उचलणं बंद कर आणि जरा स्वतःच्या बिझनेसकडे लक्ष दे. मला देतो हिशोब. प्राजक्ता, वीरू, तुम्ही जेवायला चला. तुझा बसला, पण माझं तर नेम चुकतोच आहे ना. समजाच घात झालाय. हाता तोंडाशी आलेला घास निसटलाय. ती थेरडी फॅक्टरीत परत आली, संचालकपदी बसली आणि हे समज प्राजक्तामुळे झालंय. मारी, ती थेरडी ऍक्सिडेंट मध्ये गचकली असती ना, आता सगळी बाजी आपल्या हातात असती. वाचली म्हणून तर डाव पलटला ना. आणि तेच निमित्त करून प्राजक्ता आणि वीरू घरात आले आणि माझ्या नशिबाचे वासे फिरले. अहो पर काका साहेब, त्या थेरडीकडनं समध्या कागदपत्रांवरती सह्या घेतल्यात ना. मग आता वाट कसली बघताय? चटदशी घर फॅक्टरी समज ताब्यात घ्या. ही वेळ सध्या नाही जयराज. वीरू, प्राजक्ता आणि वहिनी नव्या उमेदीला चेकायलेत. माझी जराशी बी चूक झाली तुटून पडतील माझ्यावर. अगोदर त्यांना फोडलं पाहिजे, दुबळं करायला पाहिजे. एक वार बी पुरेसा होईल त्यांना गपगार करायला. तर या समध्यामध्ये येळ किती जाणार? याला इलाज नाही. काय बी झालं तरी म्या गप्प बसणार नाही. शिराळकरांना खच्ची करून लवकरच समज माझ्या ताब्यात घेतो का नाही बघच तू. हे काय घरच्या जेवणाला मिसळ? आव जरा उरली आहे. उकाड्यामुळे गिऱ्हाईक कमी येतं ना आता. आम्ही बी हेच खाऊन संपवणार आहोत. म्हणून मी बी हेच खायचं शिळं पाक. गाड्यावर गरमागरम मिसळ खायला आलतो,
तेव्हा तुमच्या त्या धाकल्या जावायनं पान उतारा करून हाकलून लावलं. आणि आता हे उरलं सुरेल समोर ठेवत आहे. थोरल्या जावायला गुरावानी वागणूक देत आहे. लाज नाही वाटत? घरच्यावाने आपुलकीने वागवलेलं झेपतंय कुठं तुम्हाला? तुम्हीच वाकड्यात शिरताय. मी वाकड्यात शिरतोय? मी वाकड्यात शिरतोय? माझं वाकड्यात शिरणं पाहिलंच कुठे तुम्ही अजून? पण आता तुमचा माज उतरवायला ना तेच करावं लागेल. तुमचं कर्ज फेडून राहतं घर वाचवलंय मी, त्याचं हे फळ देत आहे मला. घराचं कर्ज फेडायला मी दिलेले 5 लाख रोकड पाहिजेत मला. उद्याच्या उद्या, आणि ते बी 30 मावळायच्या आत. काय? अहो एवढे पैसे कुठून उभं करणार आहे आम्ही? भिका मागा नाहीतर दरोडा टाका, मला काही देणं घेणं नाहीये. उद्या दिवस मावळायच्या आत मला माझे पैसे परत करा, नाहीतर हे राहतं घर माझ्या नावावर करा. जर का तसं नाही ना केलं तर घरातनं हाकलून लावीन, सांगून ठेवायलोय. वाह, आज घर कसं आई परत भरल्यासारखं वाटतंय. थांब कांचन. अगं तू जेवायला बसलीस तर आम्हाला वाढणार कोण? आई मी आहे की ती वाढेल आणि मग आपापलं घेऊया काय? का तुझ्या प्रत्येक पापात वाटेकरी व्हायची मिनेची कितीही तयारी असली तरी मला ते खपायचं नाही. इतके दिवस मी घर सांभाळलं, त्याच्या अगोदर प्राजक्तानं सांभाळलं. आता तुमची पाळी. आम्हाला सगळ्यांना जेवायला वाढायचं. आमची जेवणं झाली की मग तुम्ही जेवायला बसायचं. मग वाढा आता. आई आज अख्खा दिवस दोघींनी घर सांभाळले, दमल्या असतील त्या. जाऊ बाई मिनूताई, तुम्ही बसा. वाढायचंच काम आहे ना व, मी वाढते. अगं काय बनवलं हे? नाही ह्याला काही चव न ठेव. मी फॅक्टरीत नसताना तुम्ही जे मसाले बनवले होते ते वापरलेत का जेवणात? आजपर्यंत इतकं बेचव जेवण कधीच बनलं नाही या घरात. कांचन, उद्यापासून 2 वेळचा नाश्ता आणि जेवण नीटच व्हायला पाहिजे, चविष्ट. मला कुठलीही टंगळ मंगळ नकोय. वीरू आणि प्राजक्ता माझ्यासोबत असतील फॅक्टरीवर. धनंजय त्याचा बिझनेस सांभाळेल. तुम्ही दोघींनी घर सांभाळायचं. मी नाही. तुझा नवरा कुठे आहे ग? त्याच्याकडे लक्ष द्यायला नको का तुला? जेवणाच्या वेळेला तो घरातच असला पाहिजे, कळलं? आलोच आई. अगं पेढे आणायला गेलतो. कसले पेढे? अगं आई आता तू परत आली ना व, आणि यावेळी फक्त फॅक्टरीची संचालिका नाही तर आमची आई बी परत आली. घे, तोंडगोड तर झालंच पाहिजे की नाही. हे पेढे घे. दाद्या खा. वहिनी घ्या पेढा घ्या. वहिनी घ्या पेढा घ्या. तोंड कडू झालं असेल ना व, गोड खा. हं? कायची
एवढं सकाळचं इकडे अगं तुला काय म्हणलं होतं, इकडचं समजा सांभाळायला मी हाय ना व. तू घरचं आवरून तालमीत जाऊन मग यायचं ना ग इकडे. अगं मम्मी, आता फॅक्टरीच्या संचालिका आई झाल्यात ना व, म्हणल्यावर लय काम माझं इकडेच असणार आहे, म्हणून आली मी. असं होय. बर मग तू आतमध्ये जा, इकडचं समजा मी बघते. अन्न हिशोबाचं सांच्याला बघू. हा हिशोब? कसला हिशोब? हा ग कसला काय, मिसळीचा हिशोब. अगं मम्मी, आता मिसळचा मला हिशोब नाही द्यायचा. आईंनी यांना रिक्षा चालवायला आणि मला मिसळचा गाडा चालवायला नाही म्हणून सांगितले. आता हे समजा तुम्हालाच सांभाळायचंय. मला असं वाटतंय की हे असंच चालू राहू दे. जरा जम बसायला लागलाय, घरातले 4 पैसे बी सुटतील. चांगली कल्पना आहे, चालतंय की. पण एक अट आहे, काय? मसाले बदलायचे नाही. आणि कुणी विचारलं तर सांगायचं मातोश्री गृह उद्योगाचे मसालेत म्हणून. होय की. पण प्राजे, तू बाईसाहेबांच्या संगतीनं नीट उभी राहा. अहो हा काय प्रश्न आहे वे पप्पा, मी त्यांच्या सोबतीला कायम राहणार. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. काय काका साहेब, आज सकाळच्या पारी इकडं जरा काम होत असणारच. आता आई परत आल्यात म्हणल्यावर तुमची तारांबळ सुटली असेल. समदे घोळ झाकायची. कसली गोळ? म्या केलेले गोळ तुझ्या हाती लागू देईन असं वाटलं काय तुला? ते शोधून आईंसमोर तुमचं पितळ उघडं केल्या बिगर मी स्वस्त बसीन असं वाटतंय वय तुम्हाला? काय ना काहीतरी हाती लागेलच की माझ्या. कुणाच्या हाती काय लागलंय? काही नाही होईन, ते कोणाच्या हाताला काय काय कामं लावायची त्याची चर्चा करत होतो. होय, आपण कामाची वाटणी आता नीट करायला पाहिजे. आपण सगळ्यांनी मिळून ह्या फॅक्टरीचं रुतलेलं चाक बाहेर काढून कारभार धावता करायचा आहे. भाऊजी, सध्या ज्या वेंडरकडनं आपल्याकडे कच्चा माल येतो ना, त्याची एक मला यादी करून द्या. आणि आपले जुने विश्वासातले वेंडर, त्यांचीही एक यादी हवी आहे मला. इथनं पुढे जुन्या वेंडरकडनंच आपण कच्चा माल घ्यायचा. आणि प्राजक्ता, तू आपल्या फॅक्टरीतल्या सगळ्या बायकांशी बोलून घे. त्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यांची काही दुखणी आहेत, ती समजून घे. त्यांची एक नोंद कर. त्याच्यावरही मला तोडगा काढायचा आहे. वय आई, मी त्याला सुरुवात बी केली आहे. मधल्या काळात जाऊबाईंनी ज्यांचे ज्यांचे पगार कमी केलते ना, त्यांची मी माहिती घेते. आणि मला काय वाटतंय आई, आपण अदुगरच्या वाणी पगार देत जाऊया. आपण पगाराची सिस्टीम बदलून टाकू. अगदी बरोबर बोललीस बघ प्राजक्ता. अगोदर कांचनने जो काही घोळ घालून ठेवलाय ना, तो निस्तारला पाहिजे. मगच पुढची वाट मोकळी होईल आपल्याला, नाही का? जा, तू तुझ्या कामाला लाग. वय. भाईसाहेब, तुम्ही आला. मी आता कसं आम्हाला बरं वाटतंय फॅक्टरीत काम करायला. होय की. तुम्ही स्वतःहून आमच्या अडचणी समजून घ्यायला आहेत, त्यावर उपाय पण द्यायला आहेत. अगं, तुम्ही अडीअडचणीच्या वेळेला जास्तीचं काम करून फॅक्टरी मोठी करायला मदत केलीच आहे की. तुमचा वाटाही मोठाच आहे आपल्या फॅक्टरीच्या यशात. तेव्हा तुम्ही जर अडचणीत असाल तर तुम्हाला मदत करणं हे आमचं कर्तव्यच आहे. खरंच प्राजक्ता आल्यापासून आमच्या निम्म्या अडचणी ती तिच्या परीने सोडवायचा प्रयत्न करते, जेणेकरून तुमच्यापर्यंत कटकटी पोहोचायला नगत. बाईसाहेब, तुम्ही संचालकपदी आणि तुमच्या हाताखाली प्राजक्ता म्हटल्यावर आम्हाला कसलीच चिंता नसते बघा. काम करायचा उत्साहच असतो अगदी आमच्यात. तुम्ही आता काळजीच करू नका, सगळं पुरीवाने छान करूया आपण. हो हो, मग चला नव्याने सुरुवात करूया. चला. आई,
एवढी कुठं तंद्री लागली तुझी? काही नाही रे, प्राजक्ता काम करत असताना बघत होते, छान वाटतंय. तुझी सून आहेच का आम्हाला वागेल. आणि तुला जसं वाटतंय ना व, स्वार्थी अप्पलपोटी तशी नाही आहे ती. समद्यांसाठी झटते. मात्र आई ड्रायव्हर म्हणजे कांचन वहिनी जेव्हा तुमच्यावर घरकामं टाकली होती तेव्हा ती सगळी आधीच पूर्ण असायची, आठवतं? प्राजक्त वहिनी यायची आणि गुपचुप काम करून जायचे. फॅक्टरीच्या बाबतीत पण हेच. लेबल सगळं लेबल कुणी लावून टाकले? बाईसाहेब, पेढे. कसले पेढे? अहो, मी बरी झाल्याची आणि तुम्ही परत आल्याचे. प्राजक्ता होती म्हणून त्या दिवशी मी नशिबाने वाचले बर का. पण निदान माझ्या आजारपणामुळे कांचनबाई साहेबांची उचन बागडी झाली आणि तुम्ही परत आल्या. जे झालं ते बरंच झालं बर का. दादा, याला 2 द्या. ठीक आहे, हे घ्या दादा. चला आता स्पीडनं कामाला लागलं पाहिजे. हं? चला चला चला. चिन्या, मी आलोच जरा. पैलवान, हे काय? आई परत संचालक पदावर बसली. तू उचललेला इडा पूर्ण करून दावलास. तुझं अभिनंदन करायचंच राहून गेलं की. त्याचाच हा पेढा होता. असं कौतुक म्हणून काही नुसतं पेढेनेच तोंड गोड करणार आहे? अजून काय हवंय? अजून काय? उलट काय बी नव्हे. म्हणजे पेढ्या बिगर बी तोंड गोड होऊ शकतं. हा, आता आपण कामाला लागूया. शकू, राजूनी स्वतःच्या हिमतीवर मिसळचा गाडा सुरू केला, त्याचा चांगला जम बसावला आणि आता आपल्या ताब्यात दिलाय. कमाईसाठी केवढा मोठा मार्ग झाला ना. वय की, अहो दुसरी कोणी असती तर म्हणली असती बंद कराय समज. आणि प्राजूला आपली बी काळजी आहे. काय सासूबाई, सासरे बुवा, भलतेच खुश दिसताय. पैशाची सोय झाली काय इतक्यात? ऐ, झाली असेल तर बरे, नसल झाली तर करा काय ते चटदिशी. नाहीतर घरला येऊन ते घर माझ्या नावाने करून द्यावं लागेल. आधीच सांगून ठेवतो, ध्यानात असू द्या. माने, अहो हे संकट आहेच की हो. हे कसं निस्तरायचं? बघू, मी आलोच. हो माने, आई, बरं झालं तुम्ही आला. हे बघा, आजच्या डिलिव्हरीचा माल आहे हा. विरू, हा माल आज काही डिलिव्हर करायचा नाही आपल्याला. म्हणजे वहिनी, आपण ऍडव्हान्स पेमेंट घेतलं लोकांकडनं, वेळेवर डिलिव्हरी द्यायला पाहिजे. हो भाऊजी, पण खराब दर्जाचा माल पाठवून आपण उरले सुरलेले क्लायंट पण तोडायचे आहेत का? तुम्ही एक काम करा, आपण त्यांच्याकडनं ऍडव्हान्स घेतलाय ना, तो त्यांना परत करा आणि त्यांना कळवा की 1-2 दिवसात चांगल्या दर्जाचा माल आम्ही परत पाठवून देतो म्हणून. आणि प्राजक्ता, हाय, तू आपण आतापर्यंत जितका माल डिलिव्हर केलाय ना त्याची एक यादी तयार कर. शक्य तितका माल आपण परत मागून घेऊ आणि चांगला माल पाठवून देऊ त्यांना. वय हा, पण यानं आपलं नुकसान होईल वहिनी. भाऊजी, अहो पैशाचं नुकसान भरून काढता येतंय, पण नावाचं, विश्वासाचं नुकसान फार मोठं असतंय. ते अगोदर भरून काढायला पाहिजे.
अक्षी बरोबर बोललात बघा आई तुम्ही. डिलिव्हरी झालेल्या मालाची मी यादी काढते आणि त्या समद्यांना कळवते की आम्ही माल परत घेतो आणि फ्रेश माल पाठवतो म्हणून. बर. आई मी हा माल मागच्या गोडाऊनला नेऊन ठेवतो मग. चालू दे तुमचं.